असं म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. त्या वयात ती गोष्ट केली की त्याची नाविन्य राहतं. पण मी आज तुम्हाला खात्रीलायक सांगतो की आजचा एपिसोड बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा ह्या निष्कर्षावरती नक्की याल की जर मनामध्ये निश्चय असेल आणि जर तुमच्या अंगात चिकाटी असेल ना, तर तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती चमत्कार नक्की घडवू शकता. हाय, मी यतीश. फूड कुटुंबाच्या ह्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. फूड कुटुंबाचा हा जो महिना आहे ना, हा आमच्यासाठी खूप खास आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की महिन्याच्या सुरुवातीला आपल्या इथे सगळ्यात ज्युनियर शेफ आला होता, ज्यांनी सगळ्यात लहान वयामध्ये ही कमाल सँडविचेस आपल्याला दाखवली. एपिसोड बघितला नसेल त्याची लिंक इथे देतो. विक्रांत आला होता, जो हार्डली 10वीचा मुलगा आहे, पण त्याने अतिशय उत्तम स्वयंपाक केला होता. आणि आज म्हणजे ह्या महिन्याच्या एंडला आपल्याकडे आल्या सुधा कुलकर्णी, ज्या सगळ्यात आतापर्यंतच्या फूड कुटुंबाच्या याच्यामध्ये आलेल्या सगळ्यात सिनियर मेंबर आहेत. फक्त वयाने म्हणतोय, ऍक्टिव्हिटीजने नाही. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ऐकाल ना, तुम्ही थक्क व्हाल की बाबरे, एखादा व्यक्तिमत्व या एजला सुद्धा इतकं एनर्जेटिक कसं असू शकतं, हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला सुद्धा तुम्ही सांगा की तुमचं एज किती आहे आता? माझं 80 वय आहे आणि आता 21 तारखेला 21 जूनला मला 80 पूर्ण होणार आहे. या बात है, सहस्त्र चंद्रदर्शन. आणि माझा वाढदिवस सगळं जग साजरा करतं. का बरं? कारण तो योगा डे आहे, लॉंगेस्ट डे आहे आणि माझा वाढदिवस आहे. तुमचा वाढदिवस आहे. त्यामुळे फूड कुटुंबाच्याकडनं सुद्धा आम्ही ऑलरेडी 21 जूनला त्यांना विश करूच. धन्यवाद. सो आज मी आता काय तुम्हाला सुद्धा काय म्हणू, मला खरंच कळलं नाही. तुम्हाला मी काकू म्हणू, मावशी म्हणू, आजी म्हणू, कारण तुम्ही इतक्या भारी आहात ना. ते भारी काय हे तुम्हाला मी नंतर सांगेनच. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगा की तुम्ही आज फूड कुटुंबाच्या आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना काय दाखवणार आहात? आज मी तुम्हाला 2 प्रकारची सॅलड्स दाखवणार आहे. म्हणजे सॅलड्स म्हणलं की साधारणपणे एक थोडीशी ब्लांच केलेली, कुक केलेली असतात की जी आपण कच्ची खाऊ शकत नाही. आणि दुसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये आपण कच्ची खातो. तर आपण ती दोन्ही प्रकारची करूया. आणि सॅलडचा गाभा म्हणजे काय, तर त्याचं ड्रेसिंग. बरोबर. तर ते ड्रेसिंग जे आहे त्याच्यामध्ये पण 2 की एक म्हणजे त्याच्यात आपल्याला क्रीम बेस म्हणून मायोनीज सारखं असतं ते, किंवा दही वगैरे वापरून करतात ते. आणि दुसरं ऑइल बेस, ज्याला व्हेनिग्रेटी म्हणतात. तर अशी 2 ड्रेसिंग करूया. आता एकदा तुम्हाला ड्रेसिंग 2 जमली की तुम्हाला कुठलंही ड्रेसिंग कुठल्याही सॅलडला वापरू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींची खासियत काय माहितीये का, जसं तुम्ही थंबनेलवरती सुद्धा बघितलं असेल की आपलं हे सॅलड नुसतं सॅलड नाहीये, प्रोटीन सॅलड आहे. ते काय आहे हे तुम्हाला इन्ग्रेडियंट बघितल्यानंतर कळेलच. सो मला पहिल्यांदा सांगा आपल्याला काय काय लागणार आहे याच्यासाठी. आपल्याला आता आपण आधी पहिलं जे आहे ते आपण कच्चं जे आहे त्या भाज्यांचं आपण सॅलड करू. आणि त्याच्याबरोबर आपण एक ड्रेसिंग करूया व्हेनिग्रेटी, म्हणजे ऑइल बेस्ड. तर त्या सॅलडसाठी इथे आपल्याला आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. कोबी आहे, गाजर आहे, कॅप्सिकम आहे, कांदा आहे. त्याच्यामध्ये आणखीन पण तुम्हाला कांद्याची पात वगैरे आवडीच्या त्या सगळ्या घालू शकता. त्याच्यामध्ये ज्या कच्च्या खाऊ शकतो अशा कुठल्याही भाज्या याच्यामध्ये घालू शकतात. महत्वाचं म्हणजे ड्रेसिंग. आता ड्रेसिंग साठी आपल्याला लागणार आहे तेल. तर ऑलिव्ह ऑइल वगैरे घ्या, पण त्याच्यापेक्षा बेस्ट वे म्हणजे माझं म्हणणं तिळाचं तेल घ्यावं. तिळाचं अतिशय सुंदर होतं. त्याचं घाण्याचं तेल घेतलं त्याचा फ्लेवरही छान असतो. पण कुठलंही तेल घेतलं तरी हरकत नाही. हे तेलाचंच बेस आहे. नंतर नंबर 2 म्हणजे त्याच्यात आंबटपणासाठी विनेगर किंवा लिंबू शक्य, जितके आपण नॅचरल इन्ग्रेडियंट घेऊ तेवढे जास्ती चांगले. तर लिंबू घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ, मिरपूड आहे, थोडासा गार्लिक फ्लेवर दिलाय. नंतर हे तुम्हाला साखर किंवा मध, हे गोड जे आहे हे तुमच्या आवडीनुसार आहे. हवं तर घाला. मी मध घेतलाय आणि थोडीशी मिरपूड आहे. हे मस्टर्ड सॉस आहे. म्हणजे मस्टर्ड आपल्याकडे जर समजा हे मस्टर्डची पेस्ट नसेल, आता जनरली हल्ली असते बहुतेकांकडे, पण जर नसेल तर आपली मोहरी फोडणीची असते ती थोडीशी अशी खरडून ती पावडर टाकली तरी चालेल त्याच्यात. पण त्याचा एक फ्लेवर छान येतो. याला एक ती आपल्याकडे पूर्वी लोणच्यात वगैरे घालायचे ना फेसून, तसा थोडासा त्या फ्लेवर येतो. आणि स्टार इन्ग्रेडियंट जो आहे तो हा आपला प्रोटीन पावडर. ही जी प्रोटीन पावडर आहे, न्यूट्रीनेस्ट प्रोटीन पावडर, ही मी स्वतः बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये 50
50% प्रोटीन आहे. 50% प्रोटीन 50% प्रोटीन आहे आणि बाकीचेही सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये आहेत. सर्वात महत्वाचं व्हीगन आहे, नॅचरल आहे, नॅचरल फॉर्म मध्ये आहे, सप्लिमेंटच्या फॉर्म मध्ये नाहीये, बिलकुल नाहीये. नॅचरल फॉर्म, त्याच्यामुळे पचणं किंवा चालत नाही, पोट फुगते, ब्लोटिंग असलं काहीही होणार नाही. सर्वांना उपयोगी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कशातही ते वापरू शकता. पण म्हणजे तुम्ही आता म्हणलात की तुम्ही स्वतः तयार केली आहे. पण जर तुम्हाला साधारण सांगायचं झालं की तुम्ही या प्रोटीन पावडर मध्ये काय काय करता, एक छोटीशी कल्पना द्या. याच्यामध्ये आपल्याला आपण सोया बेस आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये राजगिर आहे, अमरंथ, अरे वा, त्याच्यानंतर शेंगदाणे, फुटाणे, तीळ, जवस, सूर्यफूल, बी आणि भोपळ्याचं बी, म्हणजे सगळी सुपर सीड्स आली. म्हणजे सगळं नॅचरल, सगळं नॅचरल आणि सगळं आलं. हल्ली आता ह्या बिया आणा, त्या भाजून खा, हे खा वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये अक्रोड, बदाम वगैरे असे कॉस्टली कुठलेही नाही आहेत. हेही कॉस्टली पण ते नाही आहेत, तरी सुद्धा हे आपलं सगळं व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटीन व्यवस्थित मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला असा समज असतो की मला काही लागत नाही, मी छान आहे. पण आपल्याला पर्टिक्युलरली व्हेजिटेरियन लोकांना कंपल्सरी एक 10-12 ग्रॅम प्रोटीनची गरज असते, बरोबर, एक्सटर्नल, ॲडिशनल म्हणून. कारण काय की जे आपण घेतो एकतर पुरेसं नसतं. आता हे सगळं जगजाहीर आहे, म्हणजे सगळेजण सांगतात, बरोबर. आणि जे आपण घेतो आहे व्हेज मधून जे मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला त्यातलं 70% आपल्याला उपयोगी पडतं, बाकीचं एक्सकेट होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी जोड द्यायला पाहिजे, जास्त पण उपयोग नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हे प्रोटीन वगैरे ज्याच्यामध्ये 80-90% आहेत हे चालणारच नाही, ते पचणार नाही. ते लोक, ते कोण वर्कआउट करणारे जिमवाले त्यांच्यासाठी आहेत, बरोबर. पण सर्वसामान्य माणसाला पण हे गरजेचं आहे. त्याची गरज किती आहे? एक 12-15 ग्रॅम. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, आता माझ्या 2-3 ऑपरेशनमुळे लक्षात आले की डॉक्टर दरवेळेला प्रोटीन पावडरच्या ऐवजी ते म्हणतात अंडी चालत असेल तर 2 अंडी खात जा किंवा एक वाटीभर कडधान्य खात जा. आणि ऍज यू ग्रो ओल्ड तुम्हाला प्रोटीनची अजून कमतरता होत जाते. ओल्ड म्हणल्यावरती तर जितकी झीज होतीये त्या मानाने भरून निघत नाही, म्हणजे तर ती सगळ्यांनाच आवश्यक असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला 2 अंडी म्हणजे काय, 12 ग्रॅम प्रोटीन. मी तसाच हिशोब केला. माझे पण 2 टेबलस्पून भरून जर प्रोटीन वापरली तर 12 ग्रॅम प्रोटीन मिळणार, कारण 50% प्रोटीन आहे. क्या बात आहे. तर चला, या सोडवरती आपले हे जे पहिलं जे सॅलड आहे ते बनवायला सुरुवात करूयात. सुरुवात आपण कशी काय करायची? आता आपण पहिलं हे सॅलड बनवायला घेऊया. हे सगळं चिराचिरीचं जे झालेलं आहे, बरोबर द्या मला. हे आपण सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. पण मग मला एक सांगा, तुम्ही म्हटलं की हे ऑइल बेस्ड ड्रेसिंग आहे, मग ते ड्रेसिंग आपण नंतर तयार करणार? हा, ड्रेसिंग नंतर. हे सगळं एकत्र करायची, फक्त भाज्या सगळ्या एकत्र करायच्या. आपण पहिले एकत्र करून घेऊ. सो पहिले कॅप्सिकम घेतलाय मी, इकडे कांदा घेतलाय. जर तुम्ही जर कांदा खात नसाल, तुम्ही जैन असाल तर तुम्ही कांदा नाही घालायचा. ओके. तर आपल्या ह्या आता भाज्या मिक्स करून झाल्यात आणि आता ह्याच्यामध्ये आपण मी त्याचं ड्रेसिंग तयार करते. तर ह्याला आपण हे तेल घेतलं. ह्याच्यात तेल मी म्हटलं तसं तुम्ही कुठलंही वापरलं तरी चालेल. पण मला एक सांगा, तुम्ही हे असं हे स्पेसिफिकली छोट्या बर्डीमध्ये घेण्यामागे काय रिझन? बर्डीमध्ये घेण्यामागे म्हणजे आपण आता बाउलमध्ये वगैरे घेतलं तर वायर विसनी वगैरे हलवत राहा असं हे होतं. ह्याचं एक मिक्सिंगचं छोटं टेक्निक. आपण ना सगळे लोक जुगाडू आहोत, त्याच्यामुळे सोपं घरात असेल ते आहे, त्यातनं थांबायचं नाही, बरोबर. तर अशा याच्यामध्ये, आणि स्पीकिंग ऑफ जुगाड, म्हणजे काकूंचं खासियत अशी म्हणजे त्या स्वतः मायक्रोवेव्ह स्पेशलिस्ट आहेत. तुम्ही जर युट्यूबला जाऊन सर्च केलं त्यांचं चॅनल तर तुम्हाला दिसेल असंख्य त्यांच्या युट्यूबची तुम्हाला दिसेल की त्यांनी स्वतः मायक्रोवेव्हवरती रेसिपी केलेल्या आहेत. आणि अगदी म्हणतो ना, तुम्ही म्हणाल तो पदार्थ त्यांनी मायक्रोवेव्हला करून दाखवलाय. सो जुगाड जे आपल्याला वाटतं की अरे आपल्या पिढीची गोष्ट आहे, तसं नाही, ये जनरेशन से हमारे पास चला आ रहा है. तर आता पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जे काय घालायचंय, मीठ घातलं. तर हे सगळं आपण अंदाजाने घालणार, घालायचं आपल्या चवीनुसार. मीठ घातलं, मीठ, मिरपूड.
ही तर हळदी कुंकासारखीच किचन मधली जोडी आहे. बरोबर बरोबर. मीठ मिरपूड अँड व्हेन इट कम्स टू सॅलड तर मीठ मिरपूड तर हवं पाहिजेच. बरोबर. त्याच्यानंतर हे जे आहे हा मस्टर्ड सॉस आहे. तर आता हा जर नसेल तर मोहरी थोडीशी वाटून घेऊन घेतली तरी काही हरकत नाही, चमचाभर. पण त्याचा एक झिंग चांगली येते त्याला आणि ते सॅलडला तो एक छान येतो. त्याच्यानंतर आता मी थोडं हे गार्लिक घेतलंय. जर समजा नको असेल तर कांदा गार्लिक ह्या गोष्टी आपण वगळू शकतो. थोडंसं घालायचं, याला दर्प येता कामा नये. आणि गार्लिक पावडर वगैरे असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी घालायचं. तर लिंबाचा जास्ती छान ताजा फ्लेवर येतो म्हणून मी लिंबू घातला याच्यामध्ये. बरोबर बरोबर. ज्यांना थोडीशी गोडसर, आता लिंबू असतं म्हणजे आंबट चव येते, तर ती बॅलन्स करायला म्हणून आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मध घालायचं. मध, साखर किंवा मध असं आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. ओके. थोडं घालायचं. आणि आवडत असेल तर जास्त पण घालू शकतो. मला एक असं छान वाटतं की सपोज आता तुम्ही ह्या आणायचं आपण या छोट्या बरणीमध्येच हे सगळं करतो. सो तुम्ही असं हे ड्रेसिंग बनवून ठेवलं आणि नंतर वापरलं तरी चालू शकतं ना. हा, आता दोन गोष्टी. आपण आता हे बनवल्यानंतर आपण मुद्दामून आपण हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार. फ्रीजमध्ये नाही, बाहेरच. म्हणजे ते त्याच्यामध्ये सगळे हे जे फ्लेवर्स आहेत ते त्या तेलात इन्फ्यूज होतील व्यवस्थित. हा, त्याच्यामुळे आपल्याला ते ठेवायचंच आहे. आणि आता आपला स्टार आला ह्याच्यामध्ये, ही जी आपली प्रोटीन पावडर ही जी आपल्याला ह्याच्यामध्येच घालायची, ड्रेसिंग मध्येच घालायची. ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायला ही येणार. आणि आता हे पहा, मी आता अंदाजाने घेतेय, पण हे आता आपण याच्यामध्ये समजा हे 2 चमचे घातले, सफिशियंट आहेत. म्हणून मी म्हटलं की एवढे 2 चमचे जरी रोज घेतले तरी सुद्धा. आणि ह्या पावडरचं म्हणजे ह्याच्यात फ्लेवर काही नाहीये, तशी चव पण नाहीये. चवीच्या आहेत, एक चॉकलेट, त्याचा चॉकलेटचा आहे, वेलदोडा आहे. पण ही जी कॉमन जी पावडर आहे सगळ्यांना, डायबेटिक साठी तर उत्तम, वेट लॉस वाल्यांसाठी उत्तम. तर ही तुम्हाला कशात आहे, म्हणजे हे तुम्ही अगदी भाजीच्या याच्या दाण्याचा कुटाचा रिप्लेसमेंट करू शकता. अरे वा. की कोशिंबिरीत घाला, भाजीत घाला, ताकात घाला, दह्यात घाला, दुधात घाला. आपण प्रोटीन गेलं पाहिजे. आणि या ना त्या मार्गाने वेगळं काही करत बसायची गरज नाही. आणि आता हे झाल्यावरती आपण काय करतोय, हे घट्ट झाकणाचं घेतलंय साधं. आणखीन आता हल्लीच्या तुमच्या भाषेत काय शेक 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 शेक. तो एक काम करतो, आम्ही जरा हे छान शेक करून घेतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन आमच्या किचनची टूर घ्या. कारण आमचं हे जे किचन आहे हे नटलं आहे ते म्हणजे अर्चना देशपांडेंच्या पॉटरी डेन हा जो ब्रँड आहे याच्या सुंदर सिरामिक भांड्यांनी. ही भांडी जेवढी दिसायला उत्तम आहेत ना तेवढी वापरायला सुद्धा सुंदर आहेत. सो पटकन याचा एक लुक घ्या. सो आमचं हे जे सॅलडचं ड्रेसिंग आहे हे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आम्ही हे थोडा वेळ सेट करायला ठेवलं होतं. सो आता हे सेट केलेलं जे मिक्सचर आहे आपलं प्रोटीन रिच जे मिक्सचर आहे, प्रोटीन रिच, ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं. कारण भाज्यांमध्ये कुठेही प्रोटीन नाही. बरोबर. आणि हे घातलं की पूर्णत्व आलं. बरोबर. तर त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे हे तयार झाल्यानंतर हे तुम्ही मोठ्या बाटलीत जर केलं तर फ्रीज मध्ये तुम्ही 1 आठवडाभर पण ठेवू शकता. 1 आठवडा पण ठेवू शकतो. म्हणजे पुढच्या वेळेचा वेळ वाचेल. वा. आणि आता बस सिंपल यार, की तसं बघायला गेलं तर किती झटपट रेसिपी आहे. पण ते म्हणतात ना की कोणीतरी ते तुम्हाला येऊन शिकवायला लागतं. करेक्ट गुरुनी ज्ञान दिल्याशिवाय तुम्हाला ते करता येत नाही. सो दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू वर्क. दिसताना तर खूप टेम्पटिंग दिसत आहे. सो आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे जस्ट मिक्स करायचं. वा, कमाल. बस, दॅट्स इट. खलास. आणि आता ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे भाजलेले तीळ किंवा भाजलेले दाणे कुटून, पीठ नाही, क्रंच येण्यासाठी म्हणजे आणखीन मजा येते. वा. मग एक काम करूयात आपण की आता आपण हे जे आपली छान पॉटरी डेनच्या भांड्यांची आपण टूर तर त्यांना ऑलरेडी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये हे सॅलड आपण फायनल कसा लुक दिसतोय ते दाखवूयात आणि मग गप्पा कंटिन्यू करूयात. चालेल. सो
सो आमचं प्रोटीन रिच क्रंची सॅलड हे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय टेम्पटिंग दिसतं आहे. आणि मसूर काकूंनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही दाणे आणि तीळ सुद्धा नक्की ऍड करा, म्हणजे त्याने अजून एक त्याला छान एक क्रंचीनेस येईल. याच्यामध्ये एक गोल्डन टिप काय ती सांगा ना, मग ती फ्रीजची तुम्ही सांगितली होती ती. हा, सॅलड कुठलंही हे असू देत किंवा कुठलंही असू देत, हे नेहमी फ्रीज मध्ये थोडा वेळ ठेवावं आणि नंतर सर्व करावं, म्हणजे ते जरा छान क्रंची होतं. क्रंची होतं आणि छान लागतं. चला, सो पहिला मान मला मिळतो आहे. मी हे प्रोटीन रिच सॅलड जे आहे ते टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो की कसं झालंय. फारच कमाल. आणि ऍज यू करेक्टली सेड, त्याच्यामध्ये आपण जी प्रोटीन पावडर झाली हे जाणवत पण नाही, अजिबात कळत नाही. इट फील्स लाईक की मी कुठून तरी छान एक्झॉटिक एक सॅलड ऑर्डर केलंय आणि एक्झॅक्टली तशी टेस्ट तशीच येते, हॉटेल सारखी तुम्हाला व्यवस्थित होईल. आणि ते जे आपण गार्लिक आणि ती हे मस्टर्ड हे घातलंय त्याने एकदम छान फ्रेशनेस आलेला आहे. त्याने फ्रेशनेस येतो आणि एकदम चव शिटांची आणि मस्त लागते, अतिशय मस्त. पण आता याच नोटवरती ना मला आता एक मोह झालाय, ज्याकडून जरा मी थांबवून घेतो. कारण कसं आहे, प्रोटीन जसं आपल्याला नुसतं एकदा घेऊन चालत नाही, वारंवार घ्यायला लागतं. तसं काकूंना मी आग्रह करणार आहे की हे आपण जे प्रोटीन रिच हे जे सॅलड आहे ना, ही सिरीज आपण कंटिन्यू करूयात. आणि पुढच्या भागामध्ये जसं आज आपण हे क्रंची भाज्यांचं सॅलड दाखवलं, तसं पुढच्या भागामध्ये कोणतं दाखवूयात आपण आता दुसरं जे आहे ते थोड्याशा वाफून ब्लांच केलेल्या भाज्यांचं करूया. ब्लांच केलेल्या भाज्यांचं, ज्या कच्च्या खाऊ शकत नाही त्यांचं सॅलड. येस, त्याचं सॅलड आम्ही तुम्हाला आणि दाखवणार ते पण प्रोटीन रिच न्यूट्रिएंट्सच. ते येस, प्रोटीन रिच न्यूट्रिएंट्स तर आहेच आहे. पण त्यासाठी तुम्ही काय करायचं, अर्थातच तुम्ही फक्त माझ्यावरती जळायचं नाही की मी हे सगळं छान खातोय, तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे, जेणेकरून जेव्हा आम्ही नेक्स्ट रेसिपी दाखवू ती तुमची मिस होणार नाही. सो चला, आता मी हे एन्जॉय करतो, तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.